या सगळ्या स्कीम करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे डॉक्युमेंट काय आवश्यक असतात. या ज्या स्कीम आहेत थोडक्यात स्कीमची माहिती सांगितली मला. सगळ्यात आवश्यक डॉक्युमेंट आहे. सगळ्यात पहिले तुमची संस्थेची नोंदणी पाहिजे. म्हणजे तुमच्या लेवलला तुमच्या संस्थेचं सर्टिफिकेट पाहिजे, सोसायटीचं सर्टिफिकेट ते पाहिजे. त्यानंतर जसं तुम्हाला सांगतो महत्वाचं, आपल्या संस्था आहेत, ट्रस्ट नोंदणी सगळ्यांकडे आहे, पण हे पैसे तुम्हाला भेटत नाही. त्याचं कारण काय असतं? कागद आणि पाठपुरावा. अजून ऑडिट नसतं. अजून सांगा काय असेल तुम्हाला सांगा. डॉक्युमेंट पाहिजे ते नसतात. अजून बँकेत ट्रान्झॅक्शन असतात. जर महत्वाचा पाठ बोलले कोणतरी बँकेच्या ट्रान्झॅक्शन. लक्षात घ्या, आपण सगळे फेल होतो. आपल्या सगळ्या संस्थांना अनुदान भेटत नाहीये. त्याचं एकच कारण आहे की आपण संस्था आहे पण डॉक्युमेंटरी प्रूफ नाहीये. म्हणजे डॉक्युमेंट प्रूफ म्हणजे तुमचं बँकेत काहीच व्यवहार नाहीये. आता आपण जेव्हा कर्ज घ्यायला जातो, एखाद्याला तुमचे पत्नी थोडक्यात कर्ज दुसऱ्या शब्द बोलतो. आपण जेव्हा घर बघायला जातो मुलाचं, एखाद्या घराचं, आपण काय पाहतो? घर आहे का, शेती आहे का, स्वतःचं घर आहे का, नोकरी आहे का, किंवा व्यवसाय आहे का. ठीक आहे, नोकरी व्यवसाय कमी जास्त असेल, शेती किंवा स्वतःचं घर आहे, कमी किंवा तेवढं पाहतो. त्या घराची किंमत पाहतो, किती किंमत आहे, कर्ज आहे का ते पाहतो. तर त्याच प्रमाणात जेव्हा बँकेत जातो आपण, बँकेत गेल्यावर बँक काय पाहते? तुमचं रिटर्न आहेत का, इन्कम टॅक्स रिटर्न भरलेत का, तुमचं बँकेत व्यवहार आहेत का. व्यवहार कशाला लागतात? तुम्ही काहीतरी व्यवसाय करता याचं प्रूफ असतं ते बँक स्टेटमेंट. रिटर्न म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न का असतं? की तुम्ही किती इन्कम दाखवता, तुमचा किती व्यवसाय होतो ते पाठ असतं. हे जर दोन्ही पाठ तुमच्याकडे नसतील तर कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देत नाही, उभं पण करत नाही. आपण मी गेलो तुमच्याकडे आलो, मला 10 लाख रुपये द्या, तुम्ही सुद्धा चेक करणार आहे खरोखर 10 लाख रुपयाची किंमत आहे का, पद आहे का, त्याच्याकडे पेपर आहेत का, तशी प्रॉपर्टी आहे का. त्याचप्रमाणे आपण जेव्हा एखाद्या गव्हर्नमेंटला अनुदान मागायला जातो, एखाद्या कंपनीला अनुदान मागायला जातो, ठीक आहे, तुम्ही काय करता? जसं मग सर बोलले, एखाद्या एजंटकडे जाता, त्याला पेपर करता, तो घेतो, मला ठीक आहे 5,000 ते मला 10,000 ते प्रोजेक्ट करून देतो, सबमिट करतो. असे 10 वेळा प्रोजेक्ट तुम्ही हातात करता, 1 रुपया तुम्हाला येत नाही. शेवटी तुम्ही पण कंटाळता आणि त्या एजंटला शिवाय देता, तुझं काम नाही झालं, काही नाही निघाला. हा पाठ नसतो, प्रायव्हेट पाठ नसतं. सर पण बोलले, मी पण तेच बोलतो, प्रोजेक्ट जमा करायच्या अगोदर तुमचे डॉक्युमेंट तसे पाहिजे तरच अर्ज करा. सगळ्यात पहिले तुमची जी घटना आहे त्या घटनेमध्ये तुमचा तो उद्देश आहे. स्कीम आहे तेवढ्या, त्या स्कीमचा जो रिक्वायर्ड शब्द आहे, तुमचं शेतीपालन म्हणलंय, गौपालन म्हणलंय, वृद्ध लोकांचं तुम्हाला रिहॅबिलिटेशन चालू करायचं असेल, वृद्धाश्रम चालू करायचं, लहान मुलांचं तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे, तुम्हाला गौशाला चालू करायची आहे, तुमच्या घटनेमध्ये ते शब्द तर पाहिजे. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जेव्हा तुम्ही काय करता, सगळेजण एखाद्या ऑल्टरकडे जाता. फरक सांगतो, एखादा आपल्या गावात डॉक्टर असतो, गावात डॉक्टरकडे जाता, तो 10 रुपये फी घेतो, 20 रुपये फी घेतो, गोळ्या लिहून देतो. आपला ऑटोमॅटिक आपला 2 दिवसांनी रोग बरा होतो, सर्दी असते, दुखतं ते बरा होतो. आपल्या वाटतं 10 रुपये डॉक्टर घेतले, ठीक आहे, चांगला डॉक्टर आहे. तेव्हा मोठा त्रास होतो, आपण त्या डॉक्टरकडे जाऊ शकत नाही, आपण शहरात डॉक्टरकडे जातो, तर तो कदाचित 500 रुपये घेतो. बरोबर आहे का नाही? तुम्ही गावात 10 रुपये देता, त्या डॉक्टरला 500 रुपये देता, तुम्ही देता. असं नाही बोलत की साहेब ते 500 रुपये का घेतो, तर गावाचा डॉक्टर 10 रुपये घेतो, का रे बोलत? तो डॉक्टर काय म्हणतो, ते माझ्या डोक्याची फी आहे, मी माझे 500 रुपये घेणार आहे, तू यायचं तर नको येऊ. त्याचप्रमाणे तुम्ही जे ऑडिट करता, माझा अनुभव सांगतो, लोक येतात, साहेब तो 500 रुपयाचं ऑडिट करतो, 200 रुपयाचं ऑडिट करतो, 600 रुपयाचं ऑडिट करतो, आणि तुम्ही म्हणता 2,000 द्या, 5,000 द्या फी. तर त्याच्याकडे करा ना, आमच्याकडे कसं नाही. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ऑडिट करायचं. ऑडिट करायला जेव्हा तुमच्या त्या स्कीमला ऍप्लिकेबल आहेत का नाहीये हे तुम्हाला माहिती नसेल, मी ऑडिट करून देईल. वर्षाला काय दाखवा तुमच्या ऑडिट मध्ये, स्वतःचे बघा सगळ्यांचे ऑडिट रिपोर्ट. ऑडिट रिपोर्ट मध्ये तुमचं वार्षिक जमा नावेची किंमत हे असते, जमा एकूण नावे, तर मग उत्पन्न खर्च 60,000, 70,000, लाख रुपये, 1.5 लाख असते. तेव्हा तुमचं वर्षाचं उत्पन्न काम 60-70 हजारचं असेल, मला अनुदान 10 लाख 5 लाख कसं भेटेल? तुमच्याकडे 1 रुपया तुम्ही 100 रुपये मागता, तुम्ही शक्यच नाहीये. त्यासाठी तुम्ही ऑडिट करताना चांगल्या जाणकार व्यक्तीकडे जा. आमचे मित्र खरोखर चांगले जाणकार आहेत,
त्याबद्दल नाही, किंवा सीए कडे जा. उगाच कोणाकडे ऑडिट 500 रुपये वाचवण्यासाठी संस्थेचं तुम्ही नुकसान नका करू. ऑडिट करायचं तर सीए कडेच ऑडिट करा. मी सीए म्हणून नाही बोलत, चांगले लोक पण आहेत जे विचार करून करतात. सर बोलले की आमचा असंच कराच, आम्ही पुढे जातो. उगाच ते करा. तुमचं कमीत कमी तुमचं वर्षाला 10 लाख किंवा त्याच्यावर तुमचं जर जमा नावे असेल तर तुम्ही कुठेतरी मध्ये जाऊ शकता, नाही तर तुम्ही विचार पण करू नका. आणि 3 वर्षाचे एकदा ऑडिट सबमिट केलं की परत चेंज होत नाहीये. रिटर्न सबमिट केलं तर परत चेंज होत नाही. त्यामुळे रिटर्न भरताना, ऑडिट करताना तुम्ही चांगल्या माणसाकडे जा. तो तुम्हाला 100-500 रुपयात काम नाही काढणार. तो त्या 500 रुपये फी घेतो. एका रिपोर्टचे 6-7 पानं असतात, बरोबर आहे का? 7 पानं तुम्ही प्रिंटिंग काढायला जाता, 10 रुपये एका पानाची प्रिंटिंग पडते. 7 पानाची प्रिंटिंगला किती लागतात? 70 रुपये. 5 कॉप्या लागतात, 4 कॉप्या, 70 रुपये 4, 300 रुपये प्रिंटिंगला लागतात. तो सही फुकट नाही करत का तो? तुम्ही म्हणता 500 रुपयात ऑडिट करा, 200 रुपयात ऑडिट करा, 300 रुपयात. कशाला ऑडिट करता? ऑडिट करूच नका. एकतर ऑडिट करायचं तर चांगल्या व्यक्तीकडे करा, जे तुमच्या स्कीम आहेत अशा व्यक्तीकडे करा ज्याला नॉलेज आहे. ऑडिट फक्त सही करण्यापुरतं ऑडिट, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुमचा तो आहे. स्कीम आहेत, लोकांना पैसे भेटतात, पण तुमच्या संस्थांकडे ती माहिती नसते ऑडिट कोणाकडे करायचं, का करायचं ऑडिट. फक्त गव्हर्नमेंटची फॉर्मॅलिटी पूर्ण करायचं म्हणून ऑडिट करतात. जसं आता कोणतरी बोलले बसले होते की 10 वर्ष झाले आमची संस्था बंद आहे. 10 वर्ष नाही, 20 वर्षाचं संस्था एकदा तुम्ही ऑडिट करून जमा करता. तुम्ही टाका 20 वर्षाचं ऑडिट राहा, 200 रुपये करून द्या, 500 करून द्या. तो काय करतो? 10,000 आले, 5,000 गेले, संपलं विषय. तुमचं जर वर्ष 10-20 हजार तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला कुठं अनुदान देणार? कोण अनुदान देणार तुम्हाला? कोण डोनेशन देणार तुम्हाला? पहिला तुमचं ऑडिट करताना चांगल्या सीए कडेच ऑडिट करा. वर्षाला तुमचं 10 लाख किंवा जास्तच टर्नओव्हर तुम्ही दाखवा. पैसे गोळा करा. गोळा करा म्हणजे जरी तुम्हाला लोक भेटत नसतील आता तर तुमचे तुम्ही 200, 300, 500 रुपये तुम्ही अनुदान दाखवा. तुम्हीच खर्च करा आणि तसं काम करा. बँकेत पैसे भरा, रोख पैसे नका. पैसे दररोज 3,000, 5,000 तुमच्या बँकेत भरा. समाजकार्य करा, गरिबांना कपडे दाखवा, वाटलेले शिक्षण दाखवा, ट्रेनिंग सेंटर दाखवा आणि पुढचं तसं रिपोर्ट तयार करा. तिसरा, प्रत्येक प्रोग्राम तुमच्या संस्थेचा तुम्हाला अनुदान घ्यायचे असतील वर्षाला कमीत कमी 4 ते 5 प्रोग्राम करा. जे काय तुम्हाला शक्य असेल तुमच्या ऑब्जेक्ट मध्ये असेल ते प्रोग्राम करा. त्याचे पेपर कटिंग ठेवा, म्हणजे ती बातमी पेपरला द्या, त्याचे फोटो काढा आणि ते फोटो कुठेतरी ठेवा. तुमच्याकडे प्रूफ नाहीये तुम्ही कार्यक्रम केला, प्रूफ करा. आजकाल दिसतो जसं कोर्ट म्हणते प्रूफ काय, सबूत काय, सबूत पे कोर्ट चलती है. सबूत काय तसं पाहिजे. सबूत असतील, डॉक्युमेंट असतील तरच तुम्हाला अनुदान भेटलं जाईल. ऑडिट चांगल्या माणसाकडे करा, डॉक्युमेंटेशन प्रॉपर ठेवा. पुढचं आहे तुमचं पॅन कार्ड पाहिजे. प्रत्येक संस्थेला पॅन कार्ड पाहिजे. बऱ्याच संस्थांना पॅन कार्ड नसतो, आता आहे बरंच, पण पॅन कार्ड पण प्रॉपर पाहिजे. तिसरा आहे पॅन कार्ड काढताना सुद्धा तुम्ही ट्रस्टच्या अंडरच पॅन कार्ड काढा. ते 2 सर्टिफिकेट असतात. सोसायटीचं असतं, सोसायटी ट्रस्ट मध्ये फरक काय? सोसायटी म्हणजे लोकांचा समूह, त्याला बोलतो सोसायटी. ट्रस्ट म्हणजे रजिस्टर अंडर ट्रस्ट आहे. तुम्ही सामाजिक संस्था म्हणून नोंदणी करून घेतली, तुम्हाला समाजाचं काम संस्था म्हणून करायचं, ट्रस्ट मध्ये करायचं, म्हणजे एकाच ठिकाणी होते. फरक काय? सामाजिक संस्था होते आणि ते ट्रस्ट होते, एकच आहे. पण ट्रस्टच्या अंडर तुम्ही नोंदणी करून घ्यायचं, तो सर्टिफिकेट घ्यायचा, त्या सर्टिफिकेटच्या अंडर पॅन कार्ड काढायचं. दरवर्षी टायमाला ऑडिट करायचं. ऑडिट केल्यावर इन्कम टॅक्सचं रिटर्न भरायचंच. ज्या संस्थेचे 3 वर्षाचे रिटर्न असतील, ऑडिट असेल, त्यांनाच पुढे काहीतरी विचार होतो. त्यानंतर सेक्शन 12 च्या अंडर सर्टिफिकेट घेणे, 12 सर्टिफिकेट संस्थेला इन्कम टॅक्स माफ. त्यानंतर एटीजी घेणे, ते लोक तुम्हाला डोनेशन देतात त्यांना इन्कम टॅक्स माफ झाला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला दर्पणला, आता गव्हर्नमेंटचं कोणतंही घ्यायचं, दर्पण आयोगाला तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजेच पाहिजे. ई अनुदान संस्थेला तुमचं नोंदणी असलीच पाहिजे. CSR 1 डोनेशन कोण देतात? कंपन्या देतात. कंपन्यांच्या साईटला तुमची गव्हर्नमेंटला तुमची नोंदणी नसेल CSRच्या ऑफिसला तर तुम्हाला अनुदान कोणी देणार नाही. CSR 1 सर्टिफिकेट तुमची नोंदणी पाहिजे. त्यानंतर तुमचा प्रोजेक्ट ऍक्टिव्हिटीचा प्रूफ पाहिजेच पाहिजे, काय तुम्ही कामकाज केलेलं आहे. ओके. FCR आहे, फॉरेन फंड तुमची नोंदणी पाहिजे. फॉरेन फंड सध्या फार अवघड आहे, सगळं गव्हर्नमेंट 1 नंबर करून टाकलाय, त्यामुळे लोक बाहेरून फॉरेन फंड येत नाही. पण आता फॉरेन फंड यायला परत सुरुवात झालेली आहे. डॉक्युमेंटेशन प्रॉपर झाला एकदा CSR FCR ला पैसे येतात. तुम्ही जर असं जर मला सांगितलं, तुझी वेबसाईट तयार केली, वेबसाईटला तुम्ही डोनेशन लिंक केली की लोक फटाफट तुम्हाला डोनेशन देतील.
टाइम इतका फास्ट आहे की मला जर डोनेशन द्यायचं असेल, आपल्या देशातले लोक विचार करतात 2 रुपये देताना 5 रुपये देताना, पण अमेरिका जे फॉरेन कंट्रीज आहे ते लोक असे आहेत की त्यांना वाटतं मला दान द्यायचं, ते तुम्हाला पाहिलं बसला अरे फार चांगलं काम करते, तर तुम्ही क्लिक आहे डोनेशन द्या, दान करा. तर वाटलं सर चांगलं आहे, डोकं झालं की ते 5 रुपये दान करा, 5 रुपये दान करा. 5 रुपये म्हणजे ते $5 म्हणजे आपली तर 500 रुपये होती, लगेच ते डाऊन करू तुम्हाला. मग ते 500 रुपये भरता दररोज परत किती डोनेशन येतात. अख्ख्या जगात ती वेबसाईट तुमची चालते, भारतात नाही. भारतात लोक पैसे मंदिरात टाकतील, पुढे देतात, ते कोर्स कॅशवर टाकतात, पण जगात कॅश नाही, ऑनलाईन आहे सगळं. ऑनलाईनला तुम्हाला वेबसाईट केली तुम्ही तर तुम्हाला प्रचंड अनुदान फंड भेटू शकतात. तुम्ही जेवढं स्वतःचा अपडेट ठेवाल, जेवढे परफेक्ट ठेवाल, डॉक्युमेंटेशन परफेक्ट ठेवाल, चांगल्या व्यक्तीकडे ऑडिट करा, ऑडिटचं प्रोव्हिजन लक्षात घ्या, इन्कम टॅक्सचं प्रोव्हिजन लक्षात घ्या, सगळं प्रॉपर असेल आणि त्यानंतर याच्यासाठी स्कीम आहेत, त्या स्कीमचा पाठपुरावा होण्यापेक्षा स्कीमचा अर्ज करायला सुद्धा काही पाठपुरावा आवश्यक आहे. पाठपुरावा तेव्हा होईल जेव्हा तुमचा अर्ज प्रॉपर होईल, डॉक्युमेंटेशन प्रॉपर असतील, तुमचा प्रोजेक्ट बरोबर असेल, त्यांना कशाला अर्ज करायचा, कशासाठी अर्ज करायचा, डॉक्युमेंट प्रॉपर असेल, त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट बरोबर तयार करून सबमिट केला एखाद्या कन्सल्टंटनी, तरच तुम्हाला हे होतं. आता वेबसाईट आहे म्हटले की गव्हर्नमेंटचं वेबसाईट आपण डाउनलोड करतो, पण काय कळतच नाही. ते कळण्यासाठीच आमच्यासाठी सी आहे. वकील कशासाठी, सी कसं, डॉक्टर कशाला आहे. आता आपल्या घरी पण पहिले औषधं आपण तयार करायचं खायचो, पण डॉक्टर झाले, डॉक्टरकडे जातो आपण घरीच तर मिटवू शकतो केसेस, पण वकिलाकडे जातो. हे जे स्कीम आहे त्या स्कीम स्वतः पण करू शकतो, पण ते प्रॉपर होण्यासाठी तुम्हाला चांगल्या सीएची गरज आहे. त्याचं मार्गदर्शन घ्या, त्यांची फी द्या. तुम्ही 10 रुपयाचे 2 रुपये दिले, तो माणूस पण काय करतो, जाऊन दे, आले काय नाही आले काय, तो काम नाही करतो. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं आहे, डोनेशन घ्यायचं, चांगले फंड घ्यायचे, त्यांना फी द्या, ते समाधान आहे तुमचं, ते काम करतील. तर काय करतील, ठीक आहे मला 10,000 फी नको देऊ, 1000 दे, पण मला नंतर 5% दे, 2% दे, 10% दे. कशाला करतात, एकदा त्या फी द्या, करून घ्या फी आणि ते काम करा, ते तुम्हाला योग्य राहील. नंतर 10% द्या, 5% द्या, एवढं द्या, तेवढं द्या, हे नसतं. हे माझं थोडक्यात मत होतं. आता प्रत्येकाला मनात काय शंका असतील, आणि आता सगळ्यात मोठी शंका काय असेल, अर्ज कसं करायचं. अर्ज त्याच्या वेबसाईटला तुम्हाला कोणतरी बोललं तर वेबसाईट आहे, त्याच्या साईड गव्हर्नमेंट वेबसाईट डाउनलोड करा, त्याचा अर्ज प्रत्येक दाखवलेला आहे, ती माहिती भरलेली आहे, ती माहिती भरायची, सबमिट करायचं, हे प्रोसिजर आहे. ते नाही कळत ज्यांना, त्यांनी कॉन्टॅक्ट करावे जसं शक्य असेल. त्याच्यानंतर पुढे सांगतो, या सगळ्या स्कीम गव्हर्नमेंटच्या आहेत. मग सर बोलले तुम्ही आता अर्ज केला लगेच तुम्हाला पैसे भेटतील असं नाहीये. तुम्ही नाही की दुसरे बसलेले आहेत. अख्ख्या भारतात 30 लाख ट्रस्ट आहेत, अंदाजे 30 लाख लोक अर्ज करतात, त्यापैकी 10 लोकांनाच पैसे भेटणार, 30 लोकांना पैसे भेटणार. त्यामुळे तुमचं जे चांगलं जे असेल त्याला पैसे भेटतात, किंवा ज्यांचा कॉन्टॅक्ट असतो थोडंफार त्याला पैसे भेटतात. पण जरी कॉन्टॅक्ट असला तरी तुमचं डॉक्युमेंट प्रॉपर असतील तरच ते पैसे भेटतात. त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट प्रॉपर तयार करा, रेग्युलर डॉक्युमेंट तयार करा, दरवर्षी ऑडिट करत जा, दरवर्षी रिटर्न भरायचा, स्टेटमेंट करत जा, टर्नओव्हर दाखवा, तर तुम्हाला पैसे भेटतील. त्याच्यानंतर काय शंका आहेत का? फोन नंबर आहे ऑलरेडी, कुठं दिला फोन बोलायचं कसं 92